सुट्टी म्हटलं की काहीतरी चमचमीत चटपटीत असं काहीतरी लागतंच ना। चला तर आज मस्त खेकडा भजी, काटेरी भजी, किती छान काटे आले त्या भजीला पाहू शकता आणि क्रंचपणा तर। चला पाहूया याची रेसिपी। अधिक वेळ न घालवता मस्त आजचा बेत पाव आणि भजी सोबत मिरची। आहा, नमस्कार मंडळी, चला नवीन दिवसाची नवी सुरुवात। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि पहाडी असा पाऊस पडतोय, पाऊस कुठेही पडतोय। काल तर आमच्या इथे भरपूर असा पाऊस पडला, त्यामुळे बाहेर मस्त असं थंडगार गारवा निर्माण झालेला आहे, थंडगार वातावरण झाले। आणि अशा थंड वातावरणात काहीतरी चटपटीत गरमागरम खाण्याची इच्छा तर होतेच ना। आणि त्यात आम्ही पुणेकर सिंहगडाच्या अगदी जवळ राहतो आणि सिंहगडावरचे फेमस कांदा भजी तर सगळ्यांना माहितीच आहेत। चला तर मग आपण अगदी तशीच कांदा भजी बनवणार आहोत। चला तर मग आता अधिक वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे जाऊया। कांदा भजी एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनवूया। कांदा भजी म्हटलं की असा मोठा कांदा घ्यायचा, पाहू शकता। आणि चला उभा कट करून घ्यायचा याला। पहा, मोठाचा मोठा कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे आपल्याला, पाहू शकता। चला आता मी कांदा चिरून घेते आणि मग आपण भजी करायला घेऊयात। आणि हा कांदा असा एकदम आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। हे पहा, उभा चिरलेला कांदा। हा मोकळा केलेला कांदा चला आपण बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्येच आपण पीठ कालवणार आहोत। चला तर याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ ॲड करूया। हे डाळीचं पीठ घरचीच डाळ आहे, ते दळून आणलेलं आहे। दळून आणलेलं पीठ असलं की भजी एकदम क्रंची होतात। आता याच्यामध्ये तिखट, मीठ आणि ओवा घालणार आहोत। चवीप्रमाणे मीठ, हळद, थोडीशी हळद, लाल तिखट 2 चमचे साधारण, आणि ओवा क्रश करून। आणि हे पहा, ओवा आहे, भरपूर असा ओवा घालायचा आहे, चांगला हाताने असा चुरडायचा आहे त्याला। आता हे सगळं आपण मिक्स करूयात। पीठ चांगलं कालून होईपर्यंत इकडे तेलसुद्धा मी गरम करत ठेवलेलं आहे, म्हणजे आपला वेळ वाचेल, झटपट होतील अगदी। आणि हे चपातीबरोबर, पावाबरोबर किंवा अगदी तशीचही आपण खाऊ शकतो। याच्यामध्ये तुम्ही भरपूर कोथिंबीर असली तर घाला, नाही तर धने पावडर घातली तरीही चालेल, पण अगदी सिंहगडावर मिळतात अशी कोथिंबीर असली काय नसली काय चालणार आहे। कांद्याचे असे लांब लांब स्लाइस झाल्यामुळं खूप क्रंची होतात। खेकडा भजी, कांदा भजी कुरकुरीत एकदम। थोडंसं हाताला पाणी घेऊयात। पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे आपलं झालेलं आहे मिश्रण हे भजी करण्यासाठीचं। खूप छान टेस्टी होतात आणि विदाऊट सोडा, आपण याच्यामध्ये अजिबात सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे एकदम छान। तेलही तापलंय, चला आता भजी सोडून घेऊया। खेकडा भजी म्हटल्यावर कसाही आकार पाहिजे, पातळ पातळ हाताने पटपट भजी सोडून घ्यायची। छान काटे काटे येतात। आता छान अशी काटेरी भजी झाली, पलटवून घेऊयात। आणि पहा, भजी छान आपली फ्राय होत आलेली आहेत, रंग किती छान आलाय। आणि भजी म्हटलं की मिरची ही हवीच तळलेली। इथे मिरची घेतली आहे, मध्ये कट केलंय, आणि देठा सकट घेतलेली आहे, ती पण तळून घेऊयात। चला भजी आता आपण बाहेर काढून घेऊयात, तळून झालेली आहे। मिरची फ्राय करून घ्यायची, तळलेल्या मिरचीला मीठ लावून घेऊया। आणि ही सुद्धा राहिलेली भजी सगळी तळून घेऊयात। भजी म्हटलं की सिंहगडाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। आणि आम्ही तर सिंहगडाच्या अगदी जवळ, त्यामुळं भजी हा आमचा म्हणजे आठवड्याला होणारा आयटम आहे। आपण काही इतकी खात नाही, 4 खाल्ली म्हणजे झालं, पण चवीला लागतातच। काय सुंदर काटे आले त्या भजीला, पाहू शकता तुम्ही। खायला तितकीच क्रंची आणि टेस्टी आहेत एकदम। पहा, अजून तर ती गरम आहेत, खूप खूप छान। नक्की
नक्की तुम्ही बनवून पहा. अशी प्रत्येकाची भजी बनवण्याची पद्धत वेगळी असते. गोल भजी, मिरचीची भजी, वेगवेगळी पिठं वापरून केलेली, बारीक कांदा चिरून केलेली, उभा कांदा चिरून, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. अशीही केव्हा तरी करा. एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. तुमच्या घरी सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशाच रेसिपी बरोबर, चमचमीत चटपटीत. चला तर व्हिडिओ इथेच एंड करूया. बाय बाय.